6 कमिटीचा जो न्यू सिलेबस आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आता एक न्यू पासिंग क्रायटेरिया एक जाहीर झालेला आहे MAUP कडनं. तर हा क्रायटेरिया फर्स्ट सेमला जे विद्यार्थी आता ॲडमिशन ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी आणि जे थर्ड सेमला आहे, थर्ड सेम न्यू, अशा विद्यार्थ्यांसाठी हा क्रायटेरिया लागू होणार आहे. ह्या क्रायटेरियनमध्ये पासिंग कशी असते, तुम्हाला किती क्रेडिट्सचे सब्जेक्ट असतील, त्यांची पासिंग कशी असेल, 2+ला कशी पासिंग असते, 1+ला कशी पासिंग असते, 0+2ला कशी पासिंग असेल, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जुन्या पासिंग क्रायटेरियासोबत याला कम्पेअर बी करू आणि काय चेंजेस झाले सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना मदत होईल की कसा पासिंग क्रायटेरिया त्यांना समजेल. तर आता आपण पासिंग क्रायटेरिया समजून घेऊ. तर पासिंग क्रायटेरिया कसा आहे, आपण हा टेबल बघू शकता. यात कोर्स टाईप दिले. तर पहिलं जे आहे कोर्सेस विथ बोथ थेअरी अँड प्रॅक्टिकल कंपोनंट्स. तर एक गोष्ट विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, जो जुना क्रायटेरिया होता त्यात कसं होतं, जो 2+1चा सब्जेक्ट होता त्यात 80 मार्काचा सेमिस्टर एंडचा थेअरीचा पेपर असायचा, 20 मार्क्सची मिड टर्म असायची, हे टोटल 100 मार्क्स. आणि सेपरेट जे असायचं 50 मार्क्सचं प्रॅक्टिकल असायचं, त्यात 40 मार्क्सचं प्रॅक्टिकल आणि 10 मार्क्स हे मॅन्युअलसाठी असायचे. असे टोटल 150 मार्क्सची पासिंग होती. पण आता तसं नसणार. आता 2+1चा कोर्स असो किंवा 1+1चा, ज्या कोर्सला प्रॅक्टिकल आणि थेअरी दोन्ही आहेत, अशा कोर्सेसला जे आहे प्री अँड पोस्ट मिड टर्म एक्झाम्स म्हणून 2 एक्झाम घेतले जातील. त्यात 20 मार्क्स त्याचे असतील. मग मिड टर्म ही 20 मार्क्सची असेल. सेमिस्टर एंडची जी एक्झाम असेल ती 40 मार्क्सची असेल आणि सेमिस्टर एंडचं जे प्रॅक्टिकल आहे ते 20 मार्क्सचं असेल. असे टोटल 100 मार्क्स असतील. मग यात पुढे पासिंग कसं असेल ते बी तुम्हाला सांगतो मी पुढे. मग जे कोर्सेस फक्त थेरॉटिकल आहे, जसं की एक्सटेन्शन 111 आणि थर्ड सेमचा जो आहे इकॉन 231, अशा कोर्सेसला फक्त थेरी आहे. हे 2+0चे कोर्सेस आहे. तर अशा कोर्सेसला प्री अँड पोस्ट मिड टर्म एक्झाम्सचे 20 मार्क्स असतील. 30 मार्क्सची इथं मिड टर्म असेल आणि 50 मार्क्सची सेमिस्टर एंडची जे इव्हॅल्युएशन एक्झाम असेल. पूर्वी 80 मार्क्सची एक्झाम असायची, आता 50 मार्क्सची एक्झाम असेल. आणि ह्यात जे 30 मार्क्सची मिड टर्म आणि 20 मार्क्सची प्री अँड पोस्ट मिड टर्म हे कॉलेजच्या हातात असेल. म्हणजे आता तुमचं मोस्टली जी पासिंग आहे ती कॉलेजच्या हातात आहे आणि ही सोपी झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे विषय काढणं खूप सोपं आहे, पूर्वीपेक्षा तर लई सोपं आहे. मग असे कोर्सेस ज्यांना फक्त प्रॅक्टिकल आहे, जसं की स्किल एनहान्समेंट कोर्स SEC, अशा कोर्सेसला 20 मार्क्सची प्री अँड पोस्ट मिड टर्म एक्झाम असेल. मग 30 मार्क्सची ही मिड टर्मचं एक असेल. प्रॅक्टिकलच्या कोर्सला मिड टर्म असेल. पूर्वी असं नसायचं. मग सेमिस्टर एंडचं जे प्रॅक्टिकल असेल ते 50 मार्क्सचं असेल आणि असे टोटल 100 मार्क्स असतील. अशी तुमची ह्या 3 टाईपची कोर्सेसची पासिंग आहे. मग यात आपण आता डिटेलमध्ये बघू आता पुढे त्यात कसं होत जाईल. पहिले आपण जुन्या पासिंग क्रायटेरियासोबत ह्या क्रायटेरियाला एकदा कम्पेअर करून बघू. तर जुना पासिंग क्रायटेरिया तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता. त्यात जे सब्जेक्ट आहे जसे सॉईल सायन्स, हा 2+1चा कोर्स आहे. यात कसं होतं, 80 मार्क्सचा सेमिस्टर एंडचा पेपर असायचा, 20 मार्क्सची मिड टर्म असायची आणि सेपरेट 50 मार्क्स हे प्रॅक्टिकलला असायचे. त्यात 40चं प्रॅक्टिकल आणि 10चे मॅन्युअलचे मार्क्स, असे टोटल 150 मार्क्सपैकी पासिंग असायची. पण आता तसं काही नसणार. आता 2+1 असो किंवा 1+1चा कोर्स असो, यात दोन्हींना जर तर दोन्हींना 100 मार्क्सच्याच पासिंगमध्ये इथं धरलं जाईल. आणि जे कोर्सेस प्रॅक्टिकल आहे फक्त असे 0+2चे, यांचं मी तुम्हाला सांगितलं तर जे फक्त थिअरिटिकल आहे, जसं एक्सटेन्शन झालं, यांना 50 मार्क्सचा सेमिस्टर एंडचा पेपर असेल. पूर्वी हा 80 मार्क्सचा पेपर असायचा आणि 20 मार्क्सची मिड टर्म असायची. पण आता हे 50 मार्क्सचा सेमिस्टरचा पेपर असेल आणि बाकी उरलेले 50 मार्क्स हे कॉलेजच्या हातात असतील. तर आता तुम्हाला मोस्टली तुमची पासिंग कॉलेजच्या शिक्षकांवर आहे. त्यासाठी तुम्हाला चांगली प्रेझेंटी, चांगला अटेंडन्स मेंटेन करावं लागेल आणि चांगलं बिहेवियर ठेवावं लागेल वर्गात, जेणेकरून शिक्षक तुम्हाला चांगले मार्क्स देतील. आणि शिक्षकांच्या चुकीत जाऊ नका विद्यार्थ्यांनो. जर तसं झालं तर त्यांच्या हातात पासिंग आहे आणि ते तुमचा विषय बॅकसुद्धा ठेवू शकता. आता मोस्टली पॉवर ही शिक्षकांच्या हातात आहे. तर आता आपण प्रोग्रेसिव्ह असेसमेंट कसं असेल तुमचं ते बघून घेऊया. तर प्री मिड असेसमेंट ही एक क्विज होत जाईल तुमची. 10 मार्क्सची ही क्विज असत जाईल. तर 1 मंथ आफ्टर कमेन्समेंट ऑफ क्लासेस, तुमचे क्लासेस सुरू झाल्याच्या 1 महिन्यानंतर जेव्हा तुमचा 25% सिलेबस कंप्लीट होईल, तर तुमची एक क्विज टाईप एक्झाम होईल. ही जे कोर्सेसला फक्त प्रॅक्टिकल आहे त्यासाठीही होईल आणि ज्या कोर्सेसला फक्त थेअरी किंवा थेअरी प्लस प्रॅक्टिकल आहे अशा कोर्सेससाठी होईल. मग मिड टर्म एक्झाम कशी होईल, क्लासेस सुरू होऊन 2 महिने झाले, जेव्हा तुमचा 50% सिलेबस कंप्लीट होईल तेव्हा ही मिड टर्म होत जाईल. आणि मिड टर्मचा पेपर 80-20च्या फॉर्मॅटमध्ये असेल. म्हणजे 80
80% क्वेश्चन हे डिस्क्रिप्टिव्ह असतील आणि 20% हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील. सेम प्रॅक्टिकलच्या मिड टर्मसाठी पण 80% क्वेश्चन जे आहे डिस्क्रिप्टिव्ह असतील आणि 20% क्वेश्चन जे आहे ते तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ असतील. मग पोस्ट मिड असेसमेंट, तर पोस्ट मिड असेसमेंटमध्ये तुमचा जेव्हा 75% सिलेबस कंप्लीट होऊन जाईल आणि क्लासेस सुरू होऊन तुम्हाला 3 महिने होऊन जातील, तेव्हा हे पोस्ट मिड असेसमेंट असू शकतं. यात तुम्हाला असाइनमेंट देतील किंवा काही तुमचे मॅन्युअल वगैरे, क्विज, प्रॅक्टिकलचे रेकॉर्ड हे असेल आणि यात तुमचे अशा 3 प्रकारे तुमची ही जी पासिंग आहे ही कॉलेजच्या हातात आहे. आणि मग जी उरलेली पासिंग असते ती सेमिस्टर एंड एक्झाम असते आणि ती म्हणजे तुमचं एक्सटर्नल कंडक्ट करता किंवा एक्सटर्नल प्रॅक्टिकल घेतात, दुसऱ्या कॉलेजेसचे शिक्षक घेतात प्रॅक्टिकलला. आणि सेमिस्टर एंड एक्झाम तर ऑल ओव्हर महाराष्ट्र एकाच दिवशी असते सर्व युनिव्हर्सिटीजची. तर आता हा पॉईंट एकदा विद्यार्थ्यांना बघून घ्या. इथे काय लिहिलेलं आहे, 70% अटेंडन्स प्रत्येक कोर्समध्ये विद्यार्थ्यांना पाहिजे. तर आता मोस्टली तुमची पासिंग जी आहे ती शिक्षकांच्या हातात आहे आणि कॉलेजेस तुमची पासिंग ठरवू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला आता मोस्टली अटेंडन्स लागेलच आणि इथं लिहिलेलंही आहे या GRमध्ये 70% अटेंडन्स पाहिजे प्रत्येक कोर्समध्ये. ज्या कोर्सेसची अटेंडन्स असते प्रत्येक कोर्स वाईज तुमची 70%च्या वर प्रेझेंट ही भरली पाहिजे. मग आपण आता खाली तुमचा रिझल्ट लागेल तेव्हा तुमची पासिंग कशा प्रकारे दिसेल ते बघू. आणि पूर्वीच्या रिझल्ट्समध्ये कसं दिसायचं ते पण तुम्हाला एकदा स्क्रीनवर दाखवून देतो मी. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता पूर्वीचा रिझल्ट कसा असायचा आणि त्याची पासिंग कशी दिसायची. तर आता आपण जे कोर्सेस थेरी आणि प्रॅक्टिकल ज्या कोर्सेसला आहे त्यांची पासिंग कशी असेल ते बघू. तर थेरी प्लस प्रॅक्टिकल असे कोर्सेस जे आहे, जसं 2+1 झाले किंवा 1+1 या कोर्सेससाठी तुम्हाला पहिले तर अटेंडन्स लागेल 75%च्या वर. मग प्रोग्रेसिव्ह असेसमेंट कसे असेल, तर थेअरी, क्विज, प्री मिड, थेअरी मिड एक्झाम. तर हे इंटरनलचे जे आहे 30 मार्क्स हे कॉलेजच्या हातात असतील थेरोटिकलचे. तर यात थेअरी क्विज होईल 10 मार्क्सची आणि मिड टर्म होईल 20 मार्क्सची. मग सेमिस्टर एंड एक्झाम होईल 40 मार्क्सची. असे टोटल थेरील तुमचे असतील 70 मार्क्स. तर त्या 70पैकी तुम्हाला 28 मार्क्सची ही सेपरेट पासिंग असेल. मग प्रॅक्टिकलची पासिंग कशी असेल, तर प्रॅक्टिकल, क्विज, असेसमेंट किंवा असाइनमेंट हे तुमची 5 मार्क्सची. मग प्रॅक्टिकल रेकॉर्ड म्हणजे तुमचं मॅन्युअल ह्याला 5 मार्क्स अशी इंटरनल पासिंग असेल प्रॅक्टिकलची ही जी 10 मार्क्सची असेल. मग एक्सटर्नल पासिंग कशी असेल, तर 20 मार्क्सचं तुमचं प्रॅक्टिकलचं एक्झाम होईल. पूर्वी हे प्रॅक्टिकल 40 मार्क्सचं असायचं, आता हे 20 मार्क्सचं होत जाईल आणि तुमचे 10 मार्क्स हे प्रॅक्टिकल, मॅन्युअल आणि क्विज असेसमेंट जे असेल त्याच्यावर असेल. असे टोटल 30 मार्क्स तुमचे प्रॅक्टिकलला असतील आणि प्रॅक्टिकलला तुमची पासिंग जी आहे ती 30पैकी 12 मार्क्सच्यावर तुमची पासिंग आहे. असा 28चा क्रायटेरिया तुम्हाला थेरोटिकलसाठी आहे सेपरेट पासिंगला आणि 12 मार्क्सचा हा क्रायटेरिया तुमचा प्रॅक्टिकलसाठी आहे सेपरेट पासिंगला. अशी तुमची सेपरेट पासिंग होईल. मग त्यानंतर थेअरीच्या 70पैकी जे मार्क्स पडतात आणि प्रॅक्टिकलच्या 30 मार्क्सपैकी जे मार्क्स तुम्हाला पडतील त्यात तुम्ही 50%च्या वर तुम्हाला मार्क्स पाहिजे, तेव्हाच तुमचा विषय पास होईल. म्हणजे पासिंग जी 50% होती ती पूर्वी प्रमाणेच आहे. फक्त सेपरेट पासिंगचं तुम्हाला सांगितलं की 28च्या वर थेअरीमध्ये तुम्हाला पाहिजे 70पैकी आणि प्रॅक्टिकलला तुम्हाला 30पैकी 12 मार्क्सच्या वर हे मार्क्स पाहिजे. तर आता आपण थेअरी कोर्स जे असतात फक्त थेअरी असेल त्यांना 2+0 जसं एक्सटेन्शन झालं, इकॉन झालं, यांची पासिंग कशी असेल ते बघू. तर यात तुम्हाला थेअरी क्विज ही 10 मार्क्सची असेल जसं पूर्वीच्या कोर्सेसला होती. म्हणजे 2+1 किंवा 1+1च्या कोर्सेसला थेअरी क्विज ही 10 मार्क्सची असेल. मग थेअरी मिड टर्म जी आहे ती जे प्रॅक्टिकल प्लस थेअरी कोर्सेस होती यांना 20 मार्क्सची होती. तर यात तुम्हाला 30 मार्क्सची थेअरी मिड टर्म असेल. मग थेअरी, क्विज, असेसमेंट, असाइनमेंट ही तुमची पोस्ट मिड असेल. यात तुम्हाला असाइनमेंट देण्यात येतील किंवा जे कॉलेजवाले सांगतील, शिक्षक तुमचे कोर्स टीचर सांगतील ते करावं लागेल. तर यात तुम्हाला 10 मार्क्स असतील. असे टोटल 50 मार्क्स तुमचे हे कॉलेजच्या हातात आहे 2+0च्या कोर्समध्ये. आणि मग उरलेले 50 मार्क्सचा तुमचा सेमिस्टर एंड थेअरीचा पेपर होईल. तो पेपर पण ऑब्जेक्टिव्ह आणि थेअरीच्या याच्यात असेल आणि 80-20चा क्रायटेरिया असेल त्यात. म्हणजे 40 मार्क्सचे तुमचे थेरोटिकल क्वेश्चन असतील आणि 10 मार्क्सचे तुमचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतील त्यात. मग असे टोटल तुम्हाला यात 100पैकी 50च्या वर जेव्हा तुम्हाला मार्क्स पडतील तर तेव्हा तुमचा विषय हा पास होऊन जाईल. तर आता आपण प्रॅक्टिकल कोर्सेस आहे, ओन्ली प्रॅक्टिकल, जसं 0+2 स्किल एनहान्समेंट कोर्स असतात ज्यांना की फक्त प्रॅक्टिकल आहे, यांची पासिंग कशी असेल हे बघू. तर ओन्ली प्रॅक्टिकल कोर्सेससाठी तुम्हाला प्रॅक्टिकल क्विज ही 10 मार्क्सची असेल
आणि प्रॅक्टिकल मिड टर्म एक्झाम असेल विद्यार्थी मित्रांनो 30 मार्क्सची. पूर्वी जे प्रॅक्टिकल कोर्सेस होते यांना कोणतीच मिड टर्म नव्हती, यांना फक्त सेमिस्टर एंडलाच पेपर व्हायचा आणि त्यातच पासिंग वगैरे व्हायची. पण आता तसं नसणार, आता प्रॅक्टिकलची एक मिड टर्म होईल. म्हणजे आता प्रॅक्टिकल कोर्सेसला सुद्धा विद्यार्थी आणि शिक्षकच सिरियस घेतील, ही एक चांगली गोष्ट आहे. मग प्रॅक्टिकल रेकॉर्ड म्हणजे तुमचं मॅन्युअल याला 10 मार्क्स असतील. असे टोटल तुमचे 50 मार्क्स जे असतात ते इंटरनल असतील, हे कॉलेजच्या हातात असतील किंवा शिक्षकांच्या हातात असतील. मग प्रॅक्टिकलचा सेमिस्टर एंडचा पेपर होईल तुमचा, जो एक्सटर्नलच्या हातात असेल, जो तुमचे म्हणजे प्रॅक्टिकल कोर्सेसला दुसऱ्या कॉलेजेसचे शिक्षक येतात तर त्यांच्या हातात असेल तो. तर त्यात तुम्हाला 50 मार्क्स असतील, म्हणजे असे टोटल तुमचे 100 मार्क्स होतील आणि यात तुम्हाला 50पेक्षा जास्त मार्क्स पडले तर तुम्हाला तुमचा विषय पास होऊन जाईल. अशा प्रकारे हे प्रॅक्टिकलची पासिंग होती. आणि तुम्हाला वरती मी ओनली थेअरी कोर्सेसची पासिंग सांगितली, मग थेअरी प्लस प्रॅक्टिकल असे कोर्सेस यांचीसुद्धा पासिंग सांगितली. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप तुम्हाला हा पासिंग क्रायटेरिया समजला असेल आणि याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. आणि एक मेन गोष्ट विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आता न्यू सिलेबसच्या नोट्स कुठं मिळतील हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. तर आपला ॲग्री गँगचा एक टेलिग्रामला चॅनल आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. तर तो टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा. त्यात फर्स्ट सेम न्यूजच्या सर्व नोट्स आहे किंवा थर्ड सेम न्यूजच्या सर्व नोट्स आपण अपलोड केलेले आहे. आणि आपण जुना सिलेबस जो होता त्यांच्यासुद्धा आत्तापर्यंत नोट्स अपलोड करत आलेलो आहोत. आणि पेपरच्या वेळेस आपण सर्व नोट्स आपल्याला उपलब्ध करून देतो. आणि पेपरच्या पूर्वीसुद्धा सर्व नोट्स, मॉडेल ॲन्सर्स, ऑब्जेक्टिव्स, प्रॅक्टिकल मॅन्युअल्स हे सर्व आपल्या ग्रुपवर उपलब्ध असतं. तर यासाठी आपला ग्रुप जॉईन करा. तर आपला ग्रुप जॉईन केल्यामुळे तुमचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल. तर त्यासाठी नक्की आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.